लोकशाहीर बिरदेव येडके यांना हालमत संप्रदाय संस्कृती संवर्धन पुरस्कार प्रदान। धनगर समाजाची गौरवशाली परंपरा, लोककला आणि संस्कृतीचा वारसा आपल्या पहाडी आवाजातून आणि ढोलांच्या गजरात जनमानसात रुजवणारे लोकशाहीर बिरदेव येडके यांना यंदाचा प्रतिष्ठित हालमत संप्रदाय संस्कृती संवर्धन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। सांगली येथील हालमत संस्कृती संवर्धन संस्था यांच्या वतीनं हा सोहळा हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे मोठ्या उत्साहात पार पडला। कुंभोज येथे आयोजित या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते। कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले। यावेळी लोकशाहीर बिरदेव येडके यांना त्यांच्या पत्नी श्यामल येडके यांच्यासह मंचावर गौरवण्यात आलं। हा पुरस्कार डॉक्टर सुषमा पुजारी, सोनाली उद्योग समूहाचे संदीप कारंडे, सिद्धाप्पा गावडे, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। पुरस्काराचे स्वरूप अत्यंत पारंपरिक आणि आदराचे होते। यामध्ये रोख रक्कम, सन्मान चिन्ह, कोल्हापुरी फेटा, घोंगडी आणि श्रीफळ यांचा समावेश होता। धनगर संस्कृतीत घोंगडी आणि फेटा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे हा सन्मान येडके यांच्यासाठी भावनिक ठरला। हालमत संस्कृतीत ओव्या, गीते आणि लोककथा जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी अविरतपणे केलं आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला। हालमत संस्कृती संवर्धन संस्था ही गेल्या 9 वर्षापासून धनगर समाजाच्या संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या आणि कलेचे जतन करणाऱ्या कलावंतांचा सन्मान करत आहे। यंदा या पुरस्कारासाठी लोकशाहीर बिरदेव येडके यांची निवड करण्यात आली। हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून त्यांनी जपलेल्या लोककलेचा आणि निष्ठेचा सन्मान आहे। या ऐतिहासिक क्षणी येडके यांचे कुटुंबीय आणि त्यांचे निकटवर्तीय बळीराम क्षीरसागर, पांडुरंग घोडके प्रामुख्याने उपस्थित होते। पांडुरंग घोडके यांनी येडके यांच्या कला प्रवासात दिलेल्या योगदानाबद्दलही यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान आजच्या आधुनिक युगात आपली मूळ संस्कृती हरवत चालली आहे। अशा काळात बिरदेव येडके यांच्यासारखे लोकशाहीर ग्रामीण भागातील कला जिवंत ठेवत आहेत। त्यांना हा पुरस्कार देताना संस्थेला अभिमान वाटत आहे, असे प्रतिपादन शाहीर सागर माने यांनी केलं। सत्काराला उत्तर देताना लोकशाहीर बिरदेव येडके भावुक झाले। त्यांनी म्हटलं की हा पुरस्कार म्हणजे माझ्या कलेला मिळालेली पावती आहे। माझ्या कुलदैवताची ओवी, गायन हा संस्कृतीचा कणा आहे आणि तो सन्मान मला मिळाल्यामुळे माझी जबाबदारी आता अधिक वाढली आहे। शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या संस्कृतीचा आणि कुलदैवतांचा प्रसार आणि ओवी गायन करणार आहे। या पुरस्कारामुळे लोकशाहीर बिरदेव येडके यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे।